Today we have to see some word problems on arithmetic progression in practice 3.4 in our part 1 of mathematics class 10th. आपल्याला आजच्या पिरियडमध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशनवरील काही शाब्दिक उदाहरणं सोडवायचीत. आता ही शाब्दिक उदाहरणं सोडवत असताना पहिली स्टेप दिलेलं शाब्दिक उदाहरण आपण आपल्या समज भाषेमध्ये पूर्णपणे समजून घेणे. दुसरी स्टेप त्या उदाहरणामध्ये जे दिलंय आणि जे काढायचं आहे याचा एक डाटा प्रिपेअर करणे किंवा शक्य असल्यास त्या उदाहरणामध्ये जी माहिती दिली त्या माहितीवरून एक AP तयार करायचा प्रयत्न करणे. आणि त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपण तयार केलेल्या APवरून जे काही आपल्याला फाइंड आउट करायचं ते अगदी कुठल्याही प्रकारचे घाई गडबड न करता ते सॉल्व करणे आणि फाइंड आउट करणे. ओके. आता ही जी दोन सूत्र आहेत आपल्याकडं, nth टर्म आणि सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. आता या दोन सूत्रावरचीच ही पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे, पूर्ण वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. आता पुन्हा सूत्राचा वापर आपण कसा करायचा, nth टर्म आणि Sn चा फॉर्म्युला एक अगदी सोपं उदाहरण सांगतो मी. समजा एखादा विद्यार्थी एखाद्या महिन्यामध्ये काही विशिष्ट रक्कम जमा करतो. समजा तो पहिल्या दिवशी 1 रुपया जमा करतो, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, तिसऱ्या दिवशी 3 रुपये. प्रत्येक पुढच्या दिवशी 1 रुपयाने तो वाढ करतो त्याच्या बचतीची. मग आता ह्या बचतीची जेव्हा आपल्याला त्या विद्यार्थ्यानं 20व्या दिवशी किती रुपये बचत केली असं विचारलं जातं. कितव्या दिवशी? 20व्या दिवशी. पहिल्या दिवशी 1 रुपया आहे, दुसऱ्या दिवशी 2 रुपये आहे, तिसऱ्या दिवशी 3 रुपये आहे. लक्षात आहे. त्यानंतर प्रत्येक पुढच्या दिवशी 1 रुपयाने तो वाढ करायला आहे. मग जेव्हा आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की 20व्या दिवशीची त्याची रक्कम किती असेल 20व्या दिवशीची, तेव्हा आपल्याला हा TN चा फॉर्म्युला अप्लाय करावा लागतो. 20व्या दिवशी पर्टिक्युलर तर एका दिवशी. लक्षात आहे. आणि जर एकूण 20 दिवसापर्यंतची त्याची किती रुपये बचत झाली, एकूण 20 दिवसामध्ये त्याने एकूण किती बचत केली असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्याला हा Sn चा फॉर्म्युला वापरावा लागतो. तेव्हा त्या उदाहरणामध्ये जी काही माहिती आहे ती अगदी आपल्या समज भाषेमध्ये पूर्णपणे समजून घ्यायचा प्रयत्न करणे. हे लक्षात. देन नाऊ वी हॅव टू सी द फर्स्ट प्रॉब्लेम इन प्रॅक्टिस 3.4. ऑन 1st January 2016, on 1st January 2016, Sanika decides to save ₹10. Sanika decides to save ₹10, ₹11 on second day, ₹11 on second day, ₹12 on third day, ₹12 on third day, full stop. If she decides to save like this, if she decides to save like this, then on 31st December 2016, then on 31st December 2016, what would be her total saving? What would be her total saving? या उदाहरणामध्ये जी काय माहिती दिली आहे ती अगोदर आपण आपल्या समज भाषेमध्ये समजावून घेऊ. सानिकानं 1 जानेवारी 2016ला असं ठरवलं की तिनं 10 रुपये बचत केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 जानेवारीला 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये, अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येक पुढच्या दिवशी मागच्या दिवसापेक्षा 1 रुपयाने वाढ करून तिनं सेविंग चालू केली. तर असं तिनं 31 डिसेंबर 2016पर्यंत म्हणजे पूर्ण वर्षभर अशा प्रकारची तिनं सेविंग केली. लक्षात आली का? सेविंग कशा पद्धतीनं व्हायली ती प्रत्येक पुढच्या दिवशी मागच्या दिवसापेक्षा 1 रुपयाने जास्त केली. आता 2016, आता आपल्याकडं इंग्रजी महिने हे 2 प्रकारचे असतात, एक ऑर्डिनरी इयर आणि एक लीप इयर. लीप इयरचा अर्थ काय होतो?
की ज्या वर्षाच्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला आपण लीप इयर असं म्हणतो. आणि लीप इयरमध्ये एकूण 366 दिवस असतात. किती दिवस असतात? 366. आणि आपल्या जनरल किंवा ऑर्डिनरी इयरमध्ये एकूण 365 दिवस असतात. त्या सानिकानं 1 जानेवारीला 10 रुपये जमा केले, त्यानंतर 2 जानेवारीला 11, त्यानंतर 12 याप्रमाणे. आता ही जी माहिती आहे या माहितीवरून सुरुवातीला आपण एक AP तयार करायचा प्रयत्न करायचा. आणि अशा प्रकारच्या उदाहरणाची सुरुवात तर या वाक्याने तयार करायची. द गिव्हन इन्फॉर्मेशन इन दिस प्रॉब्लेम, द गिव्हन इन्फॉर्मेशन इन दिस प्रॉब्लेम इज ॲन AP, इज ॲन AP. याचा अर्थ काय व्हायला आहे? उदाहरणात दिलेली माहिती कशामध्ये आहे? AP मध्ये आहे. AP मध्ये का आहे? कारण ती प्रत्येक पुढच्या दिवशी मागच्या दिवसापेक्षा एकच रुपया वाढवायली, असा मध्ये बदल करायचा का ती नाही. म्हणून ही माहिती कशामध्ये होणार? AP मध्ये. सो दॅट इज 10, 11, 12, डॉट डॉट डॉट. सो दिस इज आवर रिक्वायर्ड AP. AP मिळाली का? जेव्हा आपल्याला AP मिळते तेव्हा त्या AP मधील फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स आपण फाइंड आउट करतो आणि जे विचार आहे ते सहजपणे काढतो. आता हे 2016 हे वर्ष लीप वर्ष आहे आणि या लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? 366 दिवस असतात. नेक्स्ट लाईन, 2016 इज अ लीप इयर. 2016 इज अ लीप इयर. 2016 हे लीप वर्ष आहे. दॅट इज in this year, that is in this year there are total, in this year there are total 366 days. म्हणजेच काय व्हायला? या वर्षामध्ये एकूण किती दिवस असतील? 366. then write the data. so which is first term? A is the first term, that is 10. Then what is common difference? 1 is the common difference. Then what is the value of n? How many days in this leap year? 366. आता या 31 डिसेंबर या दिवशी तिने केलेली बचत काढायला सांगितली की 31 डिसेंबर 2016 पर्यंतची तिची एकूण बचत काढायला सांगितली. पूर्ण वर्षभरामधली बचत काढायला सांगितली. म्हणजे अर्थातच आपल्याला पहिल्या का दुसऱ्या फॉर्म्युल्याचा वापर करावा लागेल? दुसऱ्या फॉर्म्युल्याचा एकूण बचत करायची. आणि जर हेच उदाहरण 31 डिसेंबर 2016 या दिवशीची तिची एकूण रक्कम किती, तेव्हा मग मात्र आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागला असता? TN चा. दोन्हीमधला फरक लक्षात राहिला. then n is equal to 366. then yes, 366 is equal to question mark. so this is our data. then using formula number 2, Sn is equal to n upon 2 into in bracket 2a plus in a small bracket n minus 1 into d. Put the values from this data. Sn means S366 is equal to 366 upon 2 into in bracket 2a means 2 into 10 plus in bracket 366 minus 1 into the value of d is 1. So that is equal to 2 1 is 2, 2 8 is 16, 2 3 is 6. 366 भागिले 2 म्हणजेच किती? 183 गुणिले 2 into 10 is 20 प्लस 366 मधून 1 गेला, किती राहिले? 365 गुणिले 1 म्हणजेच किती? 365. So that is equal to 183 into 365 plus 20 means 385. 183 आणि 385 चा गुणाकार. Therefore S366 is equal to 70,455. त्या सानिकानं त्या वर्षभरामध्ये
एकूण किती रुपयाची बचत केली, किती रुपयाची सेविंग केली? 70,455. राईट आन्सर इन डिटेल. Her total saving in that year, her total saving in that year will be rupees 70,455. 70,455. Then next, question number 2. आता या प्रॅक्टिस सेटमधील 6ला 6 बीट इथं बोर्डवर सॉल्व करून देण्याऐवजी मी प्रत्येक प्रश्नाचा तुम्हाला डाटा प्रिपेअर करून देतो. तुम्ही घरी गेल्यानंतर त्या डाट्यावरून ते उदाहरण सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. मी फक्त त्या उदाहरणाचा अर्थ सांगतो, उदाहरण क्रमांक लिहून त्यामध्ये जे दिले म्हणजे त्याचा डाटा प्रिपेअर करतो. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिले? अ मॅन बारोज ₹8,000 अँड ॲग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of the first and last installment. हे घेऊतच काय थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं आहे. एवढे एक उदाहरण घेऊ आपण, त्यानंतर एखादं घेऊ आणि बाकी राहिलेल्या उदाहरणाचे मग आपण डाटे तयार करू. उदाहरण लिहिलात का सर्वांनी? उदाहरण क्रमांक 2, प्रॅक्टिस सेट 3.4. एका माणसाने 8,000 रुपये कर्ज घेतलं आणि त्यावर ₹1,360 असं व्याज दिलं. एकूण कर्जाची रक्कम आणि ह्या व्याजाची रक्कम मिळून त्यानं 12 हप्त्यामध्ये परतफेड केली. किती हप्त्यामध्ये परतफेड केली? 12 हप्त्यामध्ये. एकूण किती रुपयांची परतफेड केली? 8,000 रुपये त्यानं घेतलेलं कर्ज आणि त्यावर ₹1,360 लागलेलं व्याज, म्हणजे एकूण किती? ₹9,360. असे त्याने किती हप्त्यामध्ये परतफेड केले? 12 हप्त्यामध्ये. आता हे परतफेड करत असताना त्याचा जो प्रत्येक इन्स्टॉलमेंट, त्याचा जो प्रत्येक हप्ता होता ते पहिल्या हप्त्यापेक्षा ₹40 कमी होता. लक्षात आले का? समजा पहिला हप्ता जर त्यानं ₹500 जर दिला असेल तर दुसरा हप्ता ₹40 कमी म्हणजे किती? 407. तिसरा हप्ता पुन्हा ₹40 कमी म्हणजे 420. लक्षात आले काय? आता ही जी हप्त्याची जी रक्कम आहे कमी कमी होत आलेली, हा काय असेल? या एपीमध्ये तयार होणारा कॉमन डिफरन्स. हा कमी कमी व्हायला आहे का नाही? या हप्त्यामध्ये ₹500 तर दुसऱ्या हप्त्यामध्ये ₹407, तिसऱ्या हप्त्यामध्ये ₹420, पुन्हा 40ने कमी. म्हणजे ह्या एपीमधील जी टर्म्स आहेत ही कोण्या प्रकारचे आहेत? डिसेंडिंग आहेत. जेव्हा डिसेंडिंग टर्म्स असतात तेव्हा त्या एपीचा कॉमन डिफरन्स हा निगेटिव्ह असतो, मायनस असतो. म्हणजे ₹40 हा कॉमन डिफरन्स व्हायला आहे. मात्र कोणते ₹40 व्हायलेत? मायनस. ओके, कळालं का? आता यावरून आपल्याला काय काय काढायला सांगितलं? त्याचं पहिलं इन्स्टॉलमेंट आणि शेवटचं इन्स्टॉलमेंट. शेवटचं म्हणजे कोणतं? 12व्या हप्त्याचं. पहिलं म्हणजे ते एपीमधील पहिलं पद असणार आहे. कळायला? राईट द सोल्युशन. पुन्हा आपला सेम सेंटेन्स. द गिवन इन्फॉर्मेशन इन द प्रॉब्लेम इज एन एपी. द गिवन इन्फॉर्मेशन इन द प्रॉब्लेम इज एन एपी. तर या उदाहरणामधलं जो इन्फॉर्मेशन आहे, जी माहिती आहे, त्यावरून जसं पहिल्या उदाहरणामध्ये आपण एपी प्रिपेअर केली तशी इथली करता येत नाही. का नाही करता येत? कारण पहिला हप्ताच माहीत नाही आपल्याला. जर पहिला हप्ता जर माहिती जर असेल मग कॉमन डिफरन्स जे -40 आहे ते घेऊन आपण एक एपी तयार केली असती. मात्र पहिला हप्ता इथं माहीत नसल्यामुळं आपल्याला या उदाहरणातल्या माहितीची एपी तयार करता येत नाही. इथं एकूण हप्त्यांची संख्या किती आहे? 12. लक्षात आलं? म्हणजे एपी मधले ते टर्म्स किती झाले? 12. त्याला आपण काय म्हणतो? एन. एन इज इक्वल टू 12. S12 इज इक्वल टू, आता पूर्ण 12 हप्त्यामध्ये त्यानं परतफेड केलेली रक्कम किती आहे? एकूण किती रुपये कर्ज उचललं? 8,000 रुपये.
त्यावर व्याज किती दिलं? 1360 रुपये. 8000 प्लस 1360 that is equal to rupees 9360. ही झाली S12 ची किंमत. कळायले का? then what is the common difference? D किती आहे? प्रत्येक जे इन्स्टॉलमेंटची परतफेड आहे ती 40 रुपयांनी कमी आहे. म्हणजे तो कॉमन डिफरन्स काय होईल? -40. then first we have to find first installment means A is equal to question mark and second the last installment means शेवटचा पदार्थ, शेवटचा हप्ता. शेवटचा हप्ता म्हणजे किती हप्त्यामध्ये ते परतफेड करायला आहे? 12 हप्त्यामध्ये. मग T12 लक्षात राहिले. T12 बरोबर क्वेश्चन मार्क. then first using formula number 2 SN is equal to N upon 2 into in bracket 2A plus in a small bracket N minus 1 into T. and put the values from N D S12 is equal to 12 upon 2 into in bracket 2A as it is. A ची किंमत माहिती नाही आपल्याला. प्लस अगेन N minus 1 means 12 minus 1 into minus 40. What is the value of S12? 9360. 9360 बरोबर वेगवेगळे सकम 12 गुणिले कंसामध्ये 2A अधिक किती गुणिले किती? 12 तून 1 गेला 11 गुणिले -40. आता हे गुणाकाराचे 6 डावीकडे घेऊ का? 9360 डिवायडेड बाय 6 6 गुणाकारामध्ये आहेत ते डावीकडं भागाकारामध्ये आले. इज इक्वल टू सो 2A ॲज इट इज. then plus into minus 11 into 40 आता 444 440. कोणते 440? -440. आता या 9307 ला सिम्पलेस्ट फॉर्मने कन्वर्ट करा. 6 1 6 6 1 30 6 6 36 बरोबर आहे ना. 1560 बरोबर 2A -440. then next 5507 -440 get in left plus 440 is equal to 2A. पाच 1560 अधिक 440 म्हणजे 2000 व्हायलेत ना. 2000 is equal to 2A. then A is equal to 2000 upon 2. therefore A is equal to rupees 1000. A ची किंमत मिळवली का आपण? किती मिळवली? 1000. A म्हणजेच काय असेल? त्याची पहिली इन्स्टॉलमेंट, द फर्स्ट इन्स्टॉलमेंट ऑफ दॅट पर्सन. then next we have to find the last installment. then now we know that the first term, the value of A, also the value of D. then we have to find the value of T12 using which formula? Tn. so Tn is equal to A plus in bracket N minus 1 into D. again T12 means Tn means T12 is equal to A. what is the value of A? just we have to find out 1000 plus again 12 minus 1 into -40. so that is equal to 1000 plus 11 into -40. so 1000 again plus into minus 440. 1000 मधून 440 मायनस झाले. therefore T12 is equal to rupees 560. T12 or 560 means the last installment. Then write answer in detail.
the amount of first and last installment, the amount of first and last installment will be rupees 1000 and rupees 560, rupees 1000 and rupees 560 respectively. आले दोन्ही उदाहरण लक्षामध्ये. आता उदाहरण नंबर 3 तुम्ही पूर्ण लिहायचा. तिसऱ्या उदाहरणाचा डाटा मी इथं तयार करून देणार, चौथ्याचाही डाटा देणार आणि 6व्याचा डाटा देणार आणि 5व्या क्रमांकाचं उदाहरण इथं सॉल्व करून दाखवणार. then question number 3. तिसऱ्या प्रश्नाचा डाटा. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले? सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम इन द फर्स्ट इयर 5000, सेकंड 7, थर्ड 9000, so on. Find the total amount that he investment in 12 years. सचिननं एका नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये इन्व्हेस्ट केले, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000 याप्रमाणे. तर त्याची एकूण 12 वर्षाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढायची. 12व्या वर्षाची काढायची का एकूण 12 वर्षातली सेविंग त्याची काढायची? 12 वर्षातली काढायची. फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 5000. पहिल्या वर्षी त्याने जी सेविंग केली ते म्हणजे फर्स्ट टर्म असेल. देन डी कितीनं वाढवायला आहे? पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000, दोन्ही वाढवायला आहे. 2000 हा काय झाला त्याचा कॉमन डिफरन्स. किती वर्षापर्यंत त्यानं सेविंग केली? महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये का 12 महिने सेविंग केली. एन बरोबर 12. देन वी हॅव टू फाइंड S12 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कळाला याचा डाटा? या डाट्यावरून हे उदाहरण सॉल्व करायचा प्रयत्न करणे. त्यानंतर उदाहरण क्रमांक 4. 4 मध्ये काय दिले? There is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in first row, 22 seats in second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row and also find how many total seats are there in the auditorium. एका सभागृहामध्ये, एका नाट्य सभागृहामध्ये काही खुर्च्यांच्या रांगा आहेत. अशा एकूण किती खुर्च्यांच्या रांगा आहेत? 27 रांगा आहेत. आणि त्या खुर्च्याची मांडणी कशी केलेली आहे? पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये 22, तिसऱ्यामध्ये 24. म्हणजे प्रत्येक मागच्या रांगेमधल्या खुर्च्यांची संख्या कितीनं वाढायली? 2 न वाढायली. यावर आपल्या 2 सोल्युशन फाइंड आउट करायला सांगितलीत. त्यामध्ये पहिलं त्याच ऑडिटोरियममधील 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या काढायची. कितव्या रांगेतील? 15व्या रांगेतील. आणि त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला त्या एकूण सभागृहामध्ये, त्या ऑडिटोरियममध्ये एकूण असणाऱ्या खुर्च्यांची संख्या काढायची. लक्षात आले का? मग पहिल्या रांगेतल्या जेवढ्या खुर्च्या आहेत त्या म्हणजे त्या AP मधील काय असेल? फर्स्ट टर्म असेल. प्रत्येक रांगेमधील खुर्च्यांची संख्या 2 वाढायली म्हणजे 2 हा काय झाला याचा कॉमन डिफरन्स. देन राईट A इज इक्वल टू 20. नाउ D इज इक्वल टू 2. Then first we have to find 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या काढायची ना आपल्याला. S15 का T15? T15 is equal to question mark. First we have to find the T15, mean the number of rows in which row? 15th row. Then next number 2, S27 is equal to question mark.
S27चा अर्थ काय व्हायला आहे, एकूण त्या ॲडिटोरियममध्ये ज्या 27 खुर्च्यांच्या रांगा आहेत त्या पूर्ण एकूण खुर्च्यांची संख्या काढायची. मीन्स S27 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. दिस इज द डाटा ऑफ क्वेश्चन नंबर 4. देन क्वेश्चन 6. पाचवं उदाहरण घेऊ आपण इथं. 6व्यामध्ये काय दिले, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. There are planted such that in the first row there is one tree, in second row 2 trees, in third 3 trees, and so on. Find the total number of trees in 25 rows. वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे, जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो, 5 जूनला, आहे का नाही. आता या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एका मैदानावर एका त्रिकोणी आकाराच्या ट्री प्लांटेशनचा कार्यक्रम आयोजित केला होता, वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये जे ट्री प्लांटेशन होतं ते कुण्या पद्धतीनं होतं, पहिल्या रोमध्ये 1 झाड 1 ट्री, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3, चौथ्यामध्ये 4, याप्रमाणे. जसे या मुली रांगोळी काढतात ना त्याप्रमाणे, आहे का नाही, ते ठिपके ठिपके देऊन. मग इथं फर्स्ट टर्म काय होईल, 1. प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या कितीनं वाढायली, 1 न वाढायली, म्हणून कॉमन डिफरन्स सुद्धा किती झाला, 1. अशा किती रो, किती ट्री प्लांटेशन केलेत, किती रोमध्ये केलेत, 25. मग एकूण 25 त्या रोमधील झाडांची संख्या काढायची का 25व्या काढायची, एकूण पूर्ण झाडांची संख्या काढायची. मग इथं फर्स्ट टर्म काय होईल, 1. ऑल्सो डी इज इक्वल टू 1, मीन्स कॉमन डिफरन्स 1. प्रत्येक रांगेमध्ये एकच झाड वाढायले. देन नाव एन इज इक्वल टू 25, 25 आहेत ना एकूण रोज. एन इज इक्वल टू 25. देन S25 is equal to question mark. So this is the data of question number 6 in practice 3.4. Now we solve here question number 5. So you write question number 5. Kargil's temperature was recorded in a week. Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. From Monday to Saturday. Full stop. All readings were in AP. All readings were in AP. Again full stop. The sum of temperatures, the sum SUM, the sum of temperatures of Monday and Saturday, the sum of temperatures of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than 5 degrees Celsius more than sum of temperatures of Tuesday and Saturday. Tuesday and Saturday. Again full stop. If temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperatures on the other 5 days. On other 5 days. कारगिल कशाचा भाग आहे, आपल्या भारताचा भाग आहे. तेथील जे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे, एका आठवड्याचं रेकॉर्ड केलेलं आहे. ते रेकॉर्ड केलेलं तापमान हे AP मध्ये आहे, हे ऑलरेडी दिले आहे. यामध्ये आता 2 कंडिशन दिल्यात. टेम्परेचर ऑफ वेनसडे, बुधवारचं तापमान दिले सोमवार ते शनिवारपर्यंत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या एका आठवड्यातील टेम्परेचर त्यांनी
रेकॉर्ड केलेलं आहे, रिडिंग केलेलं आहे त्यांच्या. यापैकी बुधवारचं तापमान तेवढं दिले आहे -30°C, -30°C. त्यानंतर एक महत्त्वाची कंडिशन दिली आहे. कोणती कंडिशन दिली आहे? सम ऑफ म्हणजे बेरीज. कुण्या दिवसाच्या तापमानाची बेरीज? सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची बेरीज ही मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा कितीनं मोर दॅन म्हणजे जास्त. कितीनं जास्त आहे? 5°C. कंडिशन लक्षात येईल का? कोणत्या 2 दिवसाच्या तापमानाची बेरीज कोणत्या 2 दिवसाच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा कितीनं जास्त आहे? सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची बेरीज ही मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5° जास्त आहे. ओके. आता इथं आपल्या सोमवारपासून ते शनिवारपर्यंतची जी टेम्परेचर्स आहेत ती आपल्याला जसं कालच्या पिरियडमध्ये पाहिलं आपण ए आणि डीच्या स्वरूपामध्ये. जसं जनरल फॉर्म काय आपल्या एपीचा? ए हे पहिलं पद असतं, A+D हे दुसरं असतं, A+3D हे तिसरं असतं. तसं ए म्हणजे सोमवारचं तापमान, A+D म्हणजे मंगळवारचं, A+2D म्हणजे बुधवारचं. आपण कुणाही पद्धतीने कन्सिडर करू शकतो. समजा पहिलं A-3D जर कन्सिडर केलं, दुसरं काय होईल? A-2D. तिसरं काय होईल? A-D. चौथं काय होईल? A. त्यानंतर काय होईल? A+D. आपल्याला जसं सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे आपण हे कन्सिडरेशन करू शकतो. लक्षात राहिले? पहिल्या म्हणजे सोमवारचं तापमान ए पासून सुरू करूत का आपण? लेट द टेम्परेचर्स ऑफ Monday to Saturday. Temperatures of Monday to Saturday. B. Monday to Saturday B. A, A+D, A+2D, A+3D, A+4D, A+5D. 1, 2, 3, 4, 5, 6 झाले का? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ए म्हणजे कुण्या दिवसाचं तापमान? सोमवारचं. A+D म्हणजे मंगळवार, A+2D म्हणजे बुधवार, A+3D गुरुवार, A+4D शुक्रवार, A+5D शनिवार. शॉर्टमध्ये लिहू का? A मीन्स टेम्परेचर ऑफ मंडे, A+D मीन्स टेम्परेचर ऑफ ट्यूसडे, A+2D मीन्स टेम्परेचर ऑफ वेडनेसडे, A+3D temperature of Thursday, A+4D temperature of Friday, and A+5D means temperature of Saturday. Then which days of temperature is given? कुण्या दिवसात तापमान दिले? बुधवारचे दिले ना. किती आहे ते? -30°C. In next line, temperature of Wednesday is -30°C. From this consideration, which temperature is of Wednesday? A+2D. बुधवारचं तापमान इथं आपण आपल्या कन्सिडरेशनमध्ये कोणतं आहे? A+2D. So that is A+2D is equal to -30°. -30°C. Then now, using the given condition in this problem, which condition is given? The sum of temperatures of Monday and Saturday was greater than the sum of temperatures of Tuesday and Saturday by given condition. ती कोणती कंडिशन दिली जर नाही लक्षात आली तर इथे लिहायला अडचण आहे. इथं लिहू शकतो आपण द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे इज ग्रेटर दॅन 5°C. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. आता सोमवार
आणि शनिवारचं तापमान कोणतं कोणतं आहे? टेम्परेचर ऑफ मंडे इज ए प्लस सम म्हणजे बेरीज प्लस टेम्परेचर ऑफ सॅटरडे इज ए प्लस 5d इज इक्वल टू द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाची बेरीज. पुन्हा मंगळवारचं तापमान कोणतं? ए प्लस बी प्लस अगेन द टेम्परेचर ऑफ सॅटरडे इज ए प्लस 5d. कितीनं जास्त आहे? प्लस 5 आहे का? कमीनं जर असेल तर मायनस, इथं जास्त असल्यामुळं प्लस. ए बोथ साइड्स टू ए गेट कॅन्सल. दोन्ही बाजूचे हा ए कटून गेला. देन बोथ साइड 5d also get cancelled. So what is remain? In left side, all three terms are get cancelled. Then what is remain? 0. E is equal to d plus 5. Then d is equal to plus 5. Getting left minus 5. Therefore d is equal to minus 5. आपलं टार्गेट काय असतं? ए आणि डीच्या किमती काढणं. या कंडिशनवरून कशाची किंमत मिळवली आपण? डीची मिळवली. आता ही किंमत आपण हे जे बुधवारचं तापमान काढलं, सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1, यामध्ये ठेवून टाकू. पुट डी इज इक्वल टू मायनस 5 इन इक्वेशन 1. डी इज इक्वल टू मायनस 5 इन इक्वेशन 1. व्हॉट इज इक्वेशन 1? a plus 2d is equal to minus 30. A plus 2 into the value of d is, just we have to find out, minus 5. A plus 2 into the value of d is minus 5 is equal to minus 30. Then a again plus into minus, 2 into 5 is 10 is equal to minus 30. Then a is equal to minus 30, then minus 10, getting right, plus 10. Therefore, the value of a is equal to minus 30 plus 10 means minus 20. We have to finding the values of a and d. Now put these two values in these temperatures from Monday to Saturday. या काढलेल्या a आणि d च्या किमती आपण सोमवार ते शनिवारच्या तापमानामध्ये ठेवून टाकू. ए ची किंमत काय मिळवली? -20. डी ची किंमत किती आहे? -5. देन टेम्परेचर ऑफ मंडे, टेम्परेचर ऑफ मंडे किती आहे? मंडेचं टेम्परेचर काय कन्सिडर केलं? ए आहे ना, ए. सो ई इज इक्वल टू -20 डिग्री सेल्सिअस. इथे युनिट न विसरता लिहायचे, -20 डिग्री सेल्सिअस. देन टेम्परेचर ऑफ Tuesday. What is the temperature of Tuesday? A plus D. A plus D. Again put the values of A and D. What is the value of A? -20 plus in bracket -5. So that is equal to -20 minus 5. Plus into minus, -20 minus 5 is -25 degrees Celsius. -25 degrees Celsius is the temperature of which day? Tuesday. Then temperature of Wednesday is given. बुधवारचं टेम्परेचर दिले आपल्याला, इथं लिहायची आवश्यकता नाही, लिहिली तरी काही अडचण होणार नाही. देन नेक्स्ट टेम्परेचर ऑफ, लिहून टाका वेनेडेचंही. पुन्हा एखादा टर्म मिस जर होऊन गेलं, तयार केलेलं सोल्युशन पुन्हा आणखी अर्ध्या एखाद्या मार्कामध्ये घाटा करेल. टेम्परेचर ऑफ वेनेसडे किती? a plus 2d. Again -20 plus 2 into -5. So -20 minus 10 is equal to -30 degree Celsius. बुधवारचं मिळवलं का? ए आणि डीच्या काढलेल्या किमतीवरूनही -30च आलेला आहे आणि उदाहरणामध्ये सुद्धा -30 डिग्री सेल्सिअसच दिलेला आहे. पण टेम्परेचर ऑफ थर्सडे, what is the temperature of Thursday? A plus 3d. Again put the values of A and D. -20 plus
3 into minus 5, so that is equal to minus 20, minus 15 is equal to minus 35 degrees Celsius. Then temperature of Friday. What is the temperature of Friday? A plus 4B. Again minus 20 plus 4 into minus 5. So that is equal to minus 20 minus 20 is equal to minus 40 degrees Celsius. Then last, temperature of Saturday. Is equal to, what is the temperature of Saturday? A plus 5D. Again put the values of A and D. Minus 20 plus 5 into minus 5. Minus 25. So that is equal to minus 45 degrees Celsius. Okay. Then write answer in detail. The temperatures of Monday to Saturday. The temperatures of Monday to Saturday will be minus 20 degrees Celsius, comma minus 25 degrees Celsius, comma minus 30 degrees Celsius, comma minus 35 degrees Celsius, comma minus 40 degrees Celsius, and minus 45 degrees Celsius respectively. कळाले का वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे ते? सो टुडे एंड ऑफ आवर चॅप्टर नंबर 3. या तिसऱ्या चॅप्टरमधील प्रत्येक प्रॅक्टिस सेटमधील उदाहरणं पुन्हा पुन्हा सोडवायचा प्रयत्न करा. जे येणारे नाहीत ते रायटिंगमध्ये सराव करत चला. केवळ वाचून आणि समजून घेऊ नका. आपल्या विषयामध्ये रायटिंग फार महत्त्वाची आहे. एखादं उदाहरण किती जरी सोपं असेल आणि पाहिल्याबरोबर जर लक्षात येत असेल त्याला तसं सोडून द्यायचं नाही. ते रायटिंगमध्ये सॉल्व करायचं. आता नंतरच्या पिरियडपासून एकतर आपण याच पार्ट 1 मधील 4था चॅप्टर चालू करू किंवा पार्ट 2 मधील आपल्या पहिल्या चॅप्टरपासून आपण सुरुवात करू. आजच्या पिरियडला थांबू. ओके, थँक्यू.